मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या पाठीमागे हा जो बांबू दिसतोय हा एकदम दिसायला आता भयानक दिसतोय. तुम्हाला दिसतोय का? तो भयानक ह्याच्यासाठी दिसतोय कारण की तो पूर्ण सुकलेला आहे. ह्या बांबूमधनं जीव निघून चाललेला आहे. इनफॅक्ट तो बांबू आता मरत चाललेला आहे. फक्त तो एक बांबू नाही आहे. बांबू म्हणजे मी असं एक वचनी तुम्हाला बांबू म्हणलो असतो, पण हा अख्खा बांबूचं बेट म्हणजे ह्याच्यामध्ये साधारणपणे 300 ते 400 बांबू असतील आणि हे अख्खंच्या अख्खं जे बेट आहे हे अख्खंच्या अख्खं बेट आता मरायला लागलेलं आहे. हे मरायला लागलेलं तुम्हाला दिसेल. ऑफकोर्स हे सगळ्यात काड्या तुम्हाला दिसत आहेत, ह्या तुटत आहेत, ह्याचं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे, त्याच्या पूर्ण जीव निघून गेलेला आहे. आणि तुम्हाला दिसतंय जनरली आपला एकदम असा सरळ काठीसारखा उभा राहणारा बांबू हातात तुटलेला आहे, त्याचे तुकडे पडलेले आहेत. आणि हे फक्त हे एक बेट नाही, ह्याच्या आजूबाजूला असं तिकडे पण एक बेट आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक बेट आहे. अशी 3 बेटं आपली आता सगुणा बागेमधली बांबूची आता मेलेली आहेत. आणि हे जे आहे हे बेट आहे काटे बांबूचं. काटे बांबू तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा कदाचित नसेल माहिती, किंवा त्याला मराठीमध्ये कळक असं सुद्धा एक म्हणतात. हा जगातल्या महत्त्वाच्या बांबूंपैकी एक बांबू आहे, कारण हा जगातल्या सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बांबूचा हा प्रकार आहे. जगामध्ये जेवढे सगळ्यात स्ट्रॉंग बांबू आहेत त्या सगळ्यांचा बाप हा बांबू आहे. आणि ह्या बांबूचं कल्टिवेशन पूर्वी केलं जायचं, पण आता ह्या बांबूचं कल्टिवेशन कमी करतात, कारण की ह्या बांबूला काढणं, त्याला हार्वेस्ट करणं खूप अवघड जातं. ते हार्वेस्ट करायला जी माणसं लागतात किंवा जी टेक्नॉलॉजी लागते ती आपल्या लोकांकडे नसते. सर्वसाधारण आपली घरं असतात, त्याच्यामध्ये माणसांमध्ये फार तर फार 4-5 माणसं जमू शकतात. जर का माणसांनी हा बांबू खेचायचा म्हणला, म्हणजे हार्वेस्ट करणं म्हणजे काय, ते बांबूला जर का तोडलं आणि त्याला दोरी लावून खेचायचं म्हणलं तर निदान 15 ते 20 माणसं त्याला लागतील. एका वेळेला एकदम स्ट्रॉंग पुरुष त्याला लागतील जर का त्याला खेचायचं असेल तर. किंवा त्याला ट्रॅक्टर लागेल किंवा त्याला मोठी कोणती तरी गाडी, टेम्पो बिम्पो असं काहीतरी लागेल त्याला खेचण्यासाठी. त्याच्यामुळे आजकाल ह्याचं कल्टिवेशन कमी केलं जातं. प्लस त्याला भरपूर काटे असतात. तुम्हाला दिसतंय हे बघा, माझ्या हातामध्ये जे आहे याला हे भरपूर काटे आहेत बघा. असे भरपूर काटे त्याला असतात, ते एकमेकांमध्ये गुंता असतो. आणि हे काटे साफ करणं म्हणजे, जर का हा रस्ता तुम्हाला दिसतोय, हा आपला नदीवर जाणारा सगुणा बागेतला रस्ता आहे, ह्या रस्त्यावरती जर काही काटे आलं तर हे काटे साफ करण्यासाठी लागणारी जी टीम आहे तीसुद्धा अत्यंत स्पेशलाइज्ड, आणि त्यांच्याकडे स्पेशलाइज्ड हत्यार असतील तरच ते काटे बाजूला करू शकतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा डोळ्याला लागणं, हाताला लागणं, कुठेतरी फाटणं हे अत्यंत कॉमन आहे. त्याच्यामुळे हा बांबू आजकाल कल्टिवेट कमी करतात. पण फॉरेस्टमध्ये म्हणजे तुम्ही जर का कान्हाला गेला असाल किंवा इतर वेगवेगळ्या रिफॉरेस्टेशनच्या एरियामध्ये किंवा फॉरेस्टवाले जेव्हा लोक आजकाल प्लांटेशन करतात तेव्हा ते ह्या बांबूचं करतात, कारण की यांनी एवढी मोठी अशी जाळी पसरते की सर्वसाधारणपणे माणूस किंवा चाचे लोक किंवा जे पोचर्स असतात ते प्राण्यांपर्यंत पोचू शकत नाही. आणि त्याच्याने भरपूर लपायला जागा असते, त्याच्यामुळे छोटे मोठे प्राणी त्याच्यात राहू शकतात. आणि निसर्ग आहे, निसर्गामधले पशुप्राणी ते त्याच्यामध्ये भरपूर राहू शकतात. त्याच्याने भरपूर पक्षी, कोळी, इतर किडे खूप असतात. त्याच्यामुळे त्याचं हा बांबू खूप महत्त्वाचा आहे. तसं बघायला गेलं आपल्याकडे कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही सगुणा बागेत कधी असाल तर जेवढ्या आपले मांडव आहेत त्या सगळ्या मांडवांसाठी जे त्याचे खालचे खांब आहेत आणि इव्हन वरचे काही खांब, आणि इनफॅक्ट आपल्याकडे जी काही सगळ्यात जुनी असणारी आपलं घर आणि इतरसुद्धा गोष्टी, त्याला जसं पूर्वी आपण आपला हे वापरतो लोखंड वापरतो, अशा प्रकारे RCCच्या टाईप म्हणजे मातीच्या बांधकामाच्या मध्ये रिइन्फोर्स करण्यासाठी ह्या बांबूंचा खूप मोठा वापर केला जायचा. मंदिरांमध्ये या बांबूंचा वापर केला जायचा की मंदिरं उभी राहतील जी मातीची असायची. सो अशा प्रकारे हा खूप महत्त्वाचा बांबू आहे. इनफॅक्ट खूप महत्त्वाचा बांबू आहे. त्याच्याने खूप भयंकर प्रमाणात बायोमासणार, तुम्हाला जर का बायोमास हा शब्द माहिती असेल तर आजकाल खूप मोठ्या प्रमाणात त्याचं पालापाचोळा पडतो. हाच कचरा जो आहे, हा सुकलेला कचरा कदाचित 1.5 ते 2-4 टनापर्यंत ह्याचा कचरा असू शकतो या 3 बेटांचा. सो असं खूप भयंकर मोठ्या प्रमाणात त्याचा बायोमास तयार होतो. त्या बायोमासपासून अनेक वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्या ब्रिकेट्स केल्या जातात आणि त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. तर हा बांबू जो आहे बेसिकली तुम्हाला दिसतोय का आता मेलेला आहे किंवा मरत चाललेला आहे. आणि इकडे तुम्हाला त्याची ही छोटी झालेली रोपं दिसत आहेत. हे बघा, ही सगळी जी आहेत ही ह्या बांबूची बाळं आहेत, ही ह्या बांबूची रोपं आहेत. आणि निसर्गामध्ये असं बरेच वेळेला होतं की एखाद्या वेळेला म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीला, एखाद्या झाडाला त्याचा जेव्हा अंत येत असतो तेव्हा तो त्याची नेक्स्ट जनरेशन तयार करतो. त्याच्यामध्ये असणारी सगळ्यात शेवटची जी ऊर्जा आहे ह्या बांबूमध्ये, जी काय त्याची सगळ्यात शेवटची शक्ती होती, ती शक्ती वापरून त्याची बांबूची फुलं तयार झाली. जी बांबूची फुलं असतात ती अशी भातासारखी दिसतात तर आणि भाताच्या दाण्यासारखीच दिसतात. जी बांबूची फुलं जेव्हा तयार होतात त्याच्यामध्ये त्याच्या बिया तयार होतात आणि त्या बिया झाल्या की तो बांबू मरून जातो. इनफॅक्ट ती अख्खीच्या अख्खी जी बॅच असते ती बांबूची मरून जाते. त्यावेळेला म्हणजे हे जे बांबू आहे साधारणपणे सगुणा बागेतले 60 वर्ष जुने आहेत. आणि आता 60 वर्षानंतर हे बांबू आता मारायला टेकलेले. आणि हे बांबू लावण्याचं ह्याचं कारण असं की ह्याच्या पलीकडे आपली उल्हास नदी आहे, जी उल्हास नदी पावसाळ्यामध्ये जवळजवळ 10-15 पट वाढलेली असते आणि आपल्या इकडे
पुराचा धोका झालेला असतो. आणि हे बांबू आपल्याकडे सगळीकडे म्हणजे अख्ख्या तिन्ही दिशांना आपल्या 60 एकरला कव्हर करण्यासाठी हे संपूर्ण बांबू आपल्या इकडे लावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे अनेक वेळा आपल्याकडे पूर येतो. पण ह्या पुरामध्ये आपलं फार जास्त वास्तूचं किंवा तुम्हाला इकडे पाठीमागे दिसतात जशी इकडे छोटी छोटी झाडं आहेत आपल्या आंब्याची किंवा पलीकडे शेती आहे, ह्या पलीकडे शेती किंवा आंब्याच्या झाडांचं फार जास्त नुकसान होत नाही. अदरवाईज पूर आला असता ती सगळीच्या सगळी झाडं एका पुरामध्ये ही सगळीच्या सगळी झाडं पडून गेली असती. पण एनिवे, सो मला तुम्हाला हे सांगायचं होतं की ते बांबूचं झाड ते जे संपूर्ण बेट आहे ते मरते. त्याच्यानंतर त्यांनी त्याची शक्ती वापरून ते बाळं तयार केलेली आहेत. आणि ही यांचं आता डे 1 पासून ह्यांचं आता आयुष्य चालू झालेलं आहे. हे आपल्याकडे जे आहेत ह्यांना आपण ऑफकोर्स वाचवणार. ह्यांना पावसाच्या अगोदर आपण त्यांना खणून काढणार. हे काय लगेच मरणार नाही. तुम्हाला काही ठिकाणी थोडेसे ते झालेले दिसत आहेत. ते अत्यंत स्टर्डी झाडे, हे अजिबात सहज मरत नाही. इनफॅक्ट हे बांबू जिवंत असतानासुद्धा जेव्हा त्याला आग लागते, समजा इकडे नाही पण म्हणजे जंगला बिंगलामध्ये जरी आग लागली तर नेक्स्ट ते वर्षभर डॉर्मंट राहतं आणि परत पावसाळ्यामध्ये त्याच्यापासून नवीन शूट्स तयार होतात. सो ते खूप स्ट्रॉंग असं आहे. पण हे बांबूनी आग जर का लागली तर ती आग विझवता येत नाही, कारण की ती खूप मोठ्या प्रमाणात आग लागते आणि त्याचे फुटतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बांबू पोकळ असतात आणि त्याला आग लागली ते फुटत त्याच्यापासून बांबूपासून जवळजवळ 10-15 फुटावर अजून ती आग वाढत जाते. त्याच्यामुळे ह्याची वाढणारी आग असं त्याचं हे असतं. पण हे स्वतः बांबूचं झाड काय मरत नाही. सो मी तुम्हाला सांगत होतो की त्याच्यापासून जेव्हा त्याच्या बिया तयार होतात त्या बियांपासून ही आता रुजलेली झाडं आहेत. तर ह्या जेव्हा बिया होतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा बांबूला किंवा आपल्या सर्वसामान्य कल्चरमध्ये असं म्हणलं जातं की जेव्हा बांबूला बिया येतात तेव्हा त्या भागामध्ये दुष्काळ पडतो किंवा त्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात रोगराई येते किंवा बांबूला बिया लागणं हे एक प्रकारे एक वाईट असं त्याला समजलं गेलेलं आहे. ह्या गोष्टीला एक वाईट असं काय म्हणता येईल, ह्याला वाईट नाव आहे. तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा बांबूच्या जे बिया असतात ह्या बांबूच्या बिया खाण्यासाठी खूप जास्त प्रमाणात, कारण आपण शेतावरती राहतो, आपण निसर्गामध्ये राहतो, तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्या इकडे ऑफकोर्स रोडंट्स असतात, घुशी असतात, उंदीर असतात. तर हे जे घुशी आणि उंदीर जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात तिकडे येतात आणि त्या बांबूच्या बिया त्यांना खायचे असतात. त्याचं कारण असतं की त्याच्याने त्यांच्या स्वतःची जी प्रजनन क्षमता आहे ही खूप जास्त प्रमाणात मल्टिप्लाय होते. आणि ही जी प्रजनन क्षमता आहे ही वाढल्यामुळे त्यांची प्रजासुद्धा खूप वाढते. त्यांची खूप जास्त प्रमाणात, म्हणजे अगोदर जर का 100 उंदीर असतील तर ते 100 उंदरांचे 1000 स्ट्रॉंग उंदीर तयार होतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजू शकत असेल की एकंदर अन्नाचा तुतवडा खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे समाजामध्ये पसरतो. ह्या सगळे उंदीर सगळीकडे जातात, अन्नाचा तुटवडा येतो. कधी हे बरेचसे उंदीर जे असतात त्यांना लोक खायला काहीतरी घालतात, मारून टाकतात आणि ते मारल्यानंतर त्यासाठी विष द्यायला लागतं. ते विषारी असलेले जे उंदीर आहेत ते आपल्याकडचे कुत्रे मांजरी ते खातात, त्याच्यामुळे ते पण मरायला सुरुवात होते, पक्षी मरायला सुरुवात होते. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी, एक कॅस्केडिंग इफेक्ट तयार होतो ह्या बांबूंच्या बियांमुळे. तर ही जे आहे हे खूप पूर्वी, म्हणजे काहीशे म्हणजे 100-200 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता तशी इकॉनॉमी उरलेली नाही, तशा प्रकारचं काही गोष्ट घडत नाहीत. जरी ऑफकोर्स आपल्याकडे सुद्धा त्यावेळेला सगुणाबागेमध्ये उंदरांचं प्रमाण वाढतं, पण आपण वेगवेगळे ट्रॅप्स लावून किंवा वेगवेगळे करून आपण ते कमी करतो. त्याच्यानंतर आपण आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि तशाप्रकारे आपण तयारीत राहतो. आणि थोडंफार काय धान्य आपलं खाल्लं गेलं, एखाद्या वर्षी आपलं जर का उत्पादन कमी झालं तर त्यामुळे काय फार लगेच आपल्या इकडे उपासमार येत नाही. पूर्वीच्या वेळा असं नव्हते. पूर्वीच्या वेळेला इनफॅक्ट अगदी माझ्या आजोबांच्या वेळेलासुद्धा त्यांचं, जेव्हा ते कोतवालवाडीमध्ये राहायचे, त्यांचंसुद्धा असं असायचं की जर का त्या दिवशी भात जर का त्यांच्या शेतामध्ये जर का पिकलं, त्या वर्षी जर का व्यवस्थित पाऊस पडला तर त्यांच्याकडे खायला एक 7-8 महिन्यापर्यंत काहीतरी जेवण असायचं, नाहीतर मग जेवण नसायचं. हे माझ्या स्वतःच्या आजोबांच्या घरची परिस्थिती अशी होती. सो तुम्ही इमॅजिन करू शकता 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी कशी आपल्या सगळ्यांची परिस्थिती असू शकेल. आणि अशा वेळेला जर का खूप उंदरांनी नुकसान केलं तर येस ऑफकोर्स अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी घडण्याची शक्यता असते, पण त्याचा आत्ताच्या जगाशी त्याचा संबंध खूप कमी आहे. सो अशा प्रकारे हे एक खूप छान तुम्हाला लाईफ सायकल दिसते की हे झाड आहे, हे जवळजवळ 60 वर्ष जगलं. हे बेट त्यांनी सगुणाबागेला खूप प्रोटेक्शन दिलं. सगळ्यात ती त्याची शेवटची जी ताकद होती, ही सगळी ताकद त्यांनी ह्या बिया तयार करण्यासाठी घालवलेली आहे आणि त्या बियांपासून रुजलेली ही सगळी झाडं आहेत. ह्याचा अर्थ असा आहे मंडळी की आपल्या इकडे सगुणाबागेमध्ये लावलेले जेवढे केवढे बांबू आहेत या पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये सगळेचे सगळे बांबू मरून जाणार आहेत आणि आपल्याला नवीन बांबूची लागवड करायला लागणार आहे. ह्याच ठिकाणी ह्याच जागेवरती आपल्याला नवीन बांबूची लागवड करायला लागणार आहे, कारण की आपल्याला सतत पुरापासून संरक्षण लागणार आहे. आपल्याला इन जनरल सिक्युरिटीची गरज लागते. ह्याच्यामुळे खूप असा लेअर तयार होतो की आपल्या इकडे सहज कोणी नदीमधनं आतमध्ये येऊ शकत नाही. तर असं सगळं छान विशेष हा सगळा बांबू आहे. आणि बांबूची जे वेगवेगळे डोळे असतात मी तुम्हाला दाखवतो.
बरेच वेळेला असं करतात लोक की बांबूचे जे डोळे आहेत, म्हणजे ह्याला बांबूचा डोळा असं म्हणतात, आणि हा असा जो डोळा आहे हा एवढा कापून, म्हणजे एवढं पेर कापून ते पेर हे आपण आपल्या घरी घेऊन येतो किंवा आपल्या शेतावर घेऊन येतो आणि त्या पेराला आपण लावतो. तर हे जे पेर जे आपण लावतो त्याचं प्रॉब्लेम असा असतो की म्हणजे उदाहरणार्थ जर का हा बांबू तुम्ही कधी आमच्याकडे आला असताना ह्याचा एखादा डोळा मी कापून तुमच्याकडे दिला असता, हा जिवंत असताना, की तुम्ही तुमच्याकडे लावा, तर तो जरी तुम्ही लावला आणि तो तुमच्या घरी नवीन बाळ असल्यासारखा तो जर का जगला, तरीसुद्धा जेव्हा हा बांबूचं बेट जेव्हा मरतं आहे त्याच वेळेला तुमच्या घरचा बांबूसुद्धा मरतो. म्हणजे त्याचं जे वय आहे हे ह्या बांबूच्या वयाशी कनेक्टेड असतं. तुम्हाला कळलं मी काय म्हणतो ते? हे जे आहे ह्या बांबूंचं जे वय आहे हे आता 1 वर्षापासून, म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून चालू झालेलं आहे. पण ह्या बांबूचा जर का डोळा आपण घेतला आणि तो डोळा जर का लावला तर त्या डोळ्याचं वय हे त्या बांबूच्या बेटाच्या वयासारखं असतं. सो हे अत्यंत महत्त्वाचं असतं की आपण जेव्हा आपल्या इकडे बांबूची लागवड करू तेव्हासुद्धा आपण योग्य नर्सरीपासून किंवा आपण 3 ते 4 वेगवेगळ्या नर्सऱ्यांमधून जर का आपण बांबू घेतले आणि खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली तर तुम्हाला एका वेळेला सगळे तुमचे बांबू मरत नाहीत. तुमचे बांबू हे वेगवेगळ्या कधीतरी वेळेला ॲटलिस्ट त्यांची वय तरी वेगवेगळी राहतात. त्याच्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण वेगवेगळ्या नर्सरींमधून हे बांबू घ्यायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक त्याचं युनिक गोष्ट अशी असते की ह्या बांबू जे आहेत हे बांबू, सगळे बांबू इकडचे हे सगळे बांबू जेवढे आहेत सगुणा बागेतले हे एकमेकांशी त्यांच्या मुळांनी हे कनेक्टेड असतात. ह्यांना माहिती असतं की एखाद्या बेटामध्ये काय चाललेलं आहे, एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे, एखाद्या ठिकाणी काय होतं आहे, तर हे सगळं त्या बांबूला माहिती असतं. हे बांबूचं असं बेट तयार व्हायला साधारणपणे 6 ते 7 वर्ष ही साधारणपणे अशी लागतात. काटे बांबूचं असं बेट तयार व्हायला किंवा अगदी 8 ते 10 वर्ष लागू शकत असतील. पहिल्यांदा इकडे जेव्हा बांबू लावले, ते बांबू लावल्यानंतर ते पहिलं वर्ष हे खूप डॉर्मंट अवस्थेमध्ये असतं, पहिले 1-1.5 वर्ष. त्याच्यानंतर हे जे आहे हे वाढायला लागतं खूप, त्याचे फक्त सरळ अशा शेंड्या वाढतात आणि त्याच्या 3ऱ्या वर्षात त्याला साधारणपणे भरपूर मोठ्या प्रमाणात त्याची जी पानं आहेत ती भरपूर प्रमाणात येतात आणि मग त्याची अशी जाड ग्रोथ होत जाते आणि मग तो बांबू एक असा स्ट्रॉंग, जो बांबू आपल्याला माहिती आहे तो स्ट्रॉंग बांबू त्याचा तयार होतो. सो अशा प्रकारे मंडळी हा आपल्या जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बांबू आहे, ज्याचा तुम्हाला आत्ता अंत होताना सगुणा बागेमध्ये दिसतो आहे. आणि ह्याचं जे वजन आहे, हा जो सुकलेला जो बांबू आहे, ह्या सुकलेल्या बांबूच्या 1 किलो बांबूचं जे वजन आहे ते तेवढंच वजन उचलू शकतं जेवढं 1 किलो लोखंड वजन उचलू शकतं. त्याच्यामुळे परत कन्स्ट्रक्शनसाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी हा बांबू खूप महत्त्वाचा आहे. हे बांबू आपण टिकवायला पाहिजेत. आपल्या गावांमध्ये हे बांबू असायला पाहिजेत, आपल्या वेशीवर असायला पाहिजेत. तुमचं शेत किंवा तुमचा जर कुठल्या फ्लड प्रोन जागी असेल, इनफॅक्ट मुंबईसारखं ठिकाण जिथे आपल्याला भरपूर वेळा भरती ओटी किंवा भरपूर वेळा आपल्याला कधी फ्लड्सला सामोरं जायला लागतं किंवा मोठी धरणाच्या ज्या जागा आहेत किंवा जिथे कधी धरण फुटू शकतं अशा ठिकाणच्या जागा आहेत, अशा ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपण ह्या बांबूंची भिंत तयार करणं, मानव भिंत तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या बांबूंमुळे खूप जास्त पक्ष्यांना, खूप जास्त पशूंना त्याच्यामुळे एक आधार मिळतो आणि आपल्याला जर का पाहिजे असेल त्याच्यामध्ये बायोमास मिळतं आणि आपल्याला सिक्युरिटी मिळू शकते. त्याचबरोबर आपल्याकडे जर का क्षमता असेल, सगुणा बागेमध्ये आता 150पेक्षा जास्त स्ट्रॉंग माणसं काम करतात, त्याच्यामुळे आपली डेफिनेटली क्षमता आहे की आपण ते हार्वेस्ट करू शकतो आणि ते वापर करू शकतो. पण तुम्हीसुद्धा मंडळी अशा प्रकारचे बांबू नक्कीच लावायला पाहिजेत. पण हे बांबू जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची बरीचशी जी जागा आहे ही बरीचशी जागा हा बांबू घेतो आणि त्याला कंट्रोल करणं सोपं नसतं. कारण की तो जसं दिसते की एक प्रकारचा मोठा काटा आहे, काट्यासारखे हे वाढत जातात आणि भयंकर मोठे होतात. त्यांची ताकद एवढी जास्त आहे की एखादा JCB सुद्धा जर का मोठा JCB असेल, जिवंत असताना ह्या झाडाला जर का, ह्या बेटाला जर का काढायचं म्हणलं, एखाद्या एक्सपिरियन्स JCBला 2 ते 3 दिवस लागतील हे बेट फक्त तोडायला बांबू. पण अदरवाईज हे काढणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. सो धन्यवाद मंडळी. तुम्ही कधी सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. लवकरच भेटू आपण सगुणा बागेत. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.